Welcome back to InGoa News. In a push for infrastructure development in North Goa, the foundation stone has been laid for the key projects in Kalangut, focusing on power supply, water distribution, and road connectivity. The initiative aims to enhance essential services for residents while strengthening the region's tourism-friendly infrastructure. Officials emphasize that this project will improve living standards and support sustainable growth in one of the Goa's most popular destinations. The Electricity Infrastructure Project PLAY aims to enhance power distribution, enhancing a stable and efficient supply to households and business. The Road Development PLAY, which is an initiative focused on enhancing connectivity and ensuring smooth and safe transportation for residents and visitors alike. And finally, the Water Pipeline Network PLAY, which is a crucial step towards providing a seamless and efficient water supply system. आम्ही इनॉग्रेट केला 33 kVA line from Saligaon substation. It's coming to Kalangut and to a Bade substation जे योगाचे हा पय तिसून costing rupees 50 crores 50.62. so येदे व्हडले काम आमच्या तीनूय कॉन्स्टिट्युएन्सीनी शिवोली, सालिगांव आणि कलंगूट कॉन्स्टिट्युएन्सीन पास करून सरान दिल्ले हा म्हणून चोडान चोड सीएम सर तुका देव बरें करूं म्हणटा. टुरिझम मिनिस्टरांनी आमचे गोयचे इन्फ्लुएन्सर लायले की ही नेगेटिव्ह पब्लिसिटी काडया. प्रेस आणि इलेक्ट्रॉनिक मिडियासून हांव आख्खे गोयच्या स्टेक होल्डरांक सांगूंक सोदता की आमी हे इंडस्ट्रीचे रिस्पॉन्सिबिलिटी आमी घेवची पडटली. सांगूंक शकना आमी की गव्हर्नमेंट रिस्पॉन्सिबल. We will have to take responsibility on us like the other countries are doing. If you want to take Goa on the international map, जे आधी असले ते slowly आम्ही डिक्लायनार येयले आणि त्याला वेगवेगळे रिझन हा. आणि रिस्पॉन्सिबिलिटी कोणाचेर घालता आमी काडटा आणि सरकाराचेर घालता. आणि म्हाका दिसता हेड ऑफ द स्टेट आयज आमच्या वांगडा आहाय ना. चीफ मिनिस्टर हांव फाटल्या दिसा 2 महिने झाले सीएमांक सांगता यू नीड टू एड्रेस द स्टेक होल्डर्स ऑफ द टुरिझम इंडस्ट्री हु इज द बॅकबोन ऑफ दिस इंडस्ट्री, हु इज गिविंग यू जीएसटी, हु इज गिविंग द सेंट्रल गव्हर्नमेंट ऑल्सो जीएसटी. गार्बेज ट्रीटमेंट प्लांट आमचो कलंगूट हा एक साऊथ गोवा. पंचायत कलेक्ट्स एंड गिव्स इट देयर, पण आमची रिस्पॉन्सिबिलिटी आम्ही हुई तरी फाटी उत्ता. ऑल द टॉयलेट्स विच आर इन द कोस्टल बेल्ट, पंचायत इज ड्यूटी बाउंड टू लुक आफ्टर देम. टुरिझम डिपार्टमेंट करिना. हांव कोणाची टिका करिना ना. टुरिझम मिनिस्टर इज डुईंग अ ग्रेट जॉब, बट हे बारीक गजाली तेका पळोवपाक टाइम ना. इफ वी ऑल कीप दिस टॉयलेट्स क्लीन, ट्युरिस्ट अहे भितर वयचे ना नाक बंद करून. प्रायम मिनिस्टर सांगता आमकां स्वच्छ भारत, पण आमी करिना. आमी खंय तरी फाटी उत्ता. रिस्पॉन्सिबिलिटी लायज विथ टुरिझम डिपार्टमेंट म्हणटा आमी. ती हँड ओव्हर करून मागता आयला. चीफ मिनिस्टराकडे मागता की हे बेसिक वस्तू ज्यो आहा हे पंचायतीकडे दी. आयज चीफ मिनिस्टर हिंगा आहा. हो आख्खो टुरिझम सेक्टर जो आहा हो आयज प्रॉब्लमान पडलेलो आहा, स्पेशली एज फार एज टॅक्सी, कॅब एग्रिगेटर आणि लोकल टॅक्सी ड्रायव्हर हिंगासर आसलेले स्टेक होल्डर. हो जो तर सुटावो जायना जाल्यार फुडें आमकां खूब कठीण दीस आहा. हो सुटावो आयज करपाची गरज आहा. जो वाद आहा तेंच्या मदेकात हो क्लियर करपाची गरज आहा. आणि त्या खातीर चीफ मिनिस्टर आपलो प्रेशस टाइम तो सकाळच्यान सांज मेरेन बिजी आसता. सो मेनी पीपल लाइंड अप मीटिंग हिम. एवरीबडी हॅज डिफरंट टाइप ऑफ प्रॉब्लम. कोणाक जॉब, कोणाक आनी कितें डेव्हलपमेंट, ही फायल ती फायल, हो इन्फ्रास्ट्रक्चर तो इन्फ्रास्ट्रक्चर, हेल्थाचे फायली क्लियर कर. पूण सीएम the state requires this urgency. वो प्रॉब्लम सॉल्व जावपाची गरज आहा. नाजाल्यार ट्युरिस्ट जे येता ते हितून मोदेकात उरता. इन बिटवीन द लोकल टॅक्सी ओनर आणि जो कॅब एग्रिगेटर भायरसून येयल्लो आहा टॅक्सी घेवन तेंका ट्युरिस्टांक व्हरपाक, तेंचे भितर झगडी जाता, ट्युरिस्टांक त्रास जाता, लोकलाचेर FIR जाता. म्हाका दिसता हे थोड्यो ज्यो प्रॉब्लम आहा ते आम्ही सॉल्व करपाक जाय. सेकंडली जी आमची शेकां दिल्ली आहा सरकारान ती आम्ही चलोवपाक जाय. बीच क्लीन आसपाक जाय. हे जो तर आम्ही करिना
जाल्यार दुसरी कंट्री जी आहा ती आमच्याकून वयर वयतली. जे आमकां युरोपाचे बरे ट्युरिस्ट येताले ते कमी जायत गेल्ले आहा. तुम्ही पळया, यू सी युअर स्टॅटिस्टिक्स, you look at it. This is going to be a eye opener. I am telling you all today. CM is present. CM is present over here. He knows that industry. There are some problems in the industry which we need to sit and address. We need to solve these problems. Good evening, friends. Goa Electricity Department, WRD Department, PWD Department याच्यावरती 3 प्रोजेक्टाच्या फाउंडेशन स्टोनाच्या प्रोग्रामात आमच्यामध्ये असं म्हणजे मित्र कलंगूट MLA बाप मायकल लोबो, सालिगांव MLA बाप केदार, शिवोले MLA बाप जिलायला लोबो, स्टीफन कलंगूट सरपंच जोसेफ, आमचे तिनूय ZP, बाकीचे सगळे सरपंच, समोर आशिल्ले म्हणजे प्रेस मिडियाचे सगळे फ्रेंड्स, बाकीचे पंच सरपंच, सगळे टुरिझम इंडस्ट्रीचे रिलेटेड स्टेक होल्डर्स. सगळ्यात पयली आज आम्ही जी फाउंडेशन स्टोन घातला आयचीच, इट इज मोर दॅन 100 crores अशें पळोवंक वचत जाल्यार. हेजे आमी अंडरग्रावंड केबलिंग करता, परत पायपलायन ले करता आनी रिइन्स्टेटमेंट ऑफ द रोड करता कंप्लिटली. इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे पयलीं इन्फ्रास्ट्रक्चर हो कन्सेप्ट फक्त एक 2-3 पुरतो लिमिटेड आशिल्लो. म्हणजे जाल्लें कितें, रस्तो बरो मेळ्ळ्या पुरो, लायट आसल्या पुरो, ताज्या उपरांत उदक आयलें, उदक प्रत्येकाच्या घरांत आसपाक जाय. ताज्या उपरांत सिवरेज आयली, सिवरेजीची लायन कंपल्सरी घालपाक जाय. ताज्या उपरांत आतां इंटरनेट केबल आयलो, तोय प्रत्येकाच्या घरांत वचपाक जाय. सिवरेजूय आसपाक जाय, इंटरनेट केबलूय आसपाक जाय, अनइंटरप्टेड आमकां पावर आसपाक जाय. आनी आतां तर वेस्ट कलेक्शन आयलें. पयलीं वेस्ट कलेक्शन आमीच ट्रीट करताले, आमकां सरकाराची गरज नासली. तेन्ना प्रत्येक जाण कोयर खूब जाल्लो, आतां कोयर खूब जाल्लो आसा, तोय सरकारानूच काडूंक जाय. एके वाटेंतल्यान इन्फ्रास्ट्रक्चर प्रोवायड सरकारान करपाक जाय, सर्विसीस सगळ्यो सरकारान दिवपाक जाय. आनी जेन्ना पेमेंटाचो विशय येता पळय न्ही, तेन्ना लोक फाटीं जाता. हांवें कित्याक सांगता, पावर शटडावन नांवाचो प्रकार गोंयांत खबर आहा? कोणाक जाणा कोण? पावर शटडावन म्हणजे कितें? कितली वरां पावर शटडावन आसता गोंयांत? 2 आसा? 2 केन्ना आहा? आमी पावर शटडावन घेताले. तूं 2 वरां खंयसर पळयला तुवें? काम चालू आसत जाल्यार ते तुज्या खातीर रिपेअर करता. डेली पावर शटडावन नांवाचो प्रकार आसा? मातशे सायडीक चला आनी पळयात. पावर शटडावन म्हणटा 8 वरां, सकाळी 8 लायट येतली, सांजे 7 लायट येतली. सायडीक कर्नाटकान वचून पळयात. पावर शटडावन, दीस लोड शेडिंग म्हणजे आनीक तांकां दीसभर तेंची लायट पेटपाची ना, सांजेच पेटतली. डायरेक्ट सांगता ते म्हणटा ते लोड शेडिंग आतां आनी पेटची ना. हो प्रकार दोनूय स्टेटींनी आमच्या सायडीचे आसा. आनी कोणाक रेजिडेन्शियल पर्पज इंडस्ट्रीन ते बंद करिना, आमचे उलटे आहा. आमी एकदां लोड शेडिंग तेंचे करता, इंडस्ट्रीचे, लोकांचे करिना. पावर टॅरिफ कितलो आहा कोण खबर आहा? पर युनिट आमी कितें पे करता? रेजिडेन्शियल सिंगल फेज आनी 3 फेज कोणाक खबर आहा? सिंगल फेज कितलो करता? पर युनिट कितें? स्टीफन कितलो जालो आतां? ₹2.27 फोटो 1.9 आनी 2.10. ओके, आमकां कसो पडटा जाणा तुमी? आमकां कसो पडटा रे पर युनिट? ₹3.71. म्हणजे आमी कितले लॉस करून दिता? आमकां पडटा तो सांगता, परत आनी डिस्ट्रिब्युशन चार्जीस आनी वेगळे आसा, तितून वचना. ₹2 एप्रॉक्सिमेटली सरकार बेर करता आनी पावर दिता. आनी आमी म्हणटा इतके म्हारग जाले म्हणटा बील फारीक करतना वयल्यान तो 1 वर्स फारीक करिनासतना रावता आनी मागीर ताका म्हणटा मातशें हाफ जाता जाल्यार पळय म्हणटा. तो आनी एक स्कीम काडटा वयल्यान, अर्देच बरणी जालें म्हणटा तो. त्या खातीर खुबशे जाण अशा पद्दतीन मायकलान स्टेक होल्डरां कडेन उलयता आसतना ताणें बरेचशे विशय मांडले. ओके, थोडे विशय हे खूब सिरियस आसा, कारण स्टेक होल्डर्स आनी लोकांनी थोडेशे सिरियसली हाचो विचार करपाची गरज आसा. तुमी करात, वॉटर टॅरिफ आसतलो किंवा तूं पावर टॅरिफ आसतलो, सगळ्यांत कमी हो गोंय राज्यांत आसा. आनी परस वयल्यान पर कॅपिटा इन्कमांत सगळ्यांत चड कोण आहा? गोंय राज्य आसा. आमी दर डोळी इन्कम म्हणजे पर मनशाचें इन्कम सगळ्यांत चड आसलेलें राज्य गोंय आनी सगळ्यांत टॅरिफ कमी आसलेलें राज्य गोंय. म्हणजे उलटें खरें म्हणजे तो चड आसूंक जाय आसलो, सगळ्यांत चड आमचो आसपाक जाय आशिल्लो, तो ना. तरी सुद्दां
आमी जाका सर्वीस गिवींग किंवा वेलफेअर स्टेट अशें म्हणटा आसतना ही सगळी इन्फ्रास्ट्रक्चर सगळ्या जाणांक खुबशे फावटी म्हणजे बऱ्यांतले बरें इन्फ्रास्ट्रक्चर दिवपा खातीर आमी काम करीत आसा. आनी जेन्ना बींग अ कोस्टल स्टेट आनी टुरिजम इंडस्ट्री हाज्या कडेन लक्ष दिता आसतना म्हणजे फाटल्या 6 वर्सांत हांव तरी म्हाका दिसता मेजर प्रोजेक्ट ह्या टोटल कोस्टल बेल्टांत केन्नाच ना म्हणूंक ना. कारण सद्या मेजर इंडस्ट्री फॉर अस इज अ टुरिजम इंडस्ट्री. आनी टुरिजम इंडस्ट्री जो इन्फ्रास्ट्रक्चर तयार करपा खातीर मेजर स्पेंडींग आमी करीत आसा. बट इट इज अ रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ बोथ. म्हणजे सरकाराची जशी इन्फ्रास्ट्रक्चर क्रिएट करपाची जबाबदारी आसा ताय मेंटेन करपाची जबाबदारी तुमचेर आसा. तुम्ही जितक्या बऱ्या पद्दतीन ते मेंटेन करपाक शकतले तितकेच टुरिस्ट खूब बऱ्या पद्दतीन आमी हांगासर टुरिजम इंडस्ट्री फ्लरीश जावपाक शकतली इन ऑल वेज. नो डावट तेणी काही सजेशन्स दिल्या, काही करेक्शन्स आमकां टायम टू टायम जशें आमचे टुरिस्ट वाडटा पब्लीक वाडटा तशें तशें आमकां मेजर चेंजीसूय काही चेंजीस जे आहा पळय न्ही ते सातत्यात करचेय पडटले. आनी त्या प्रमाणे गव्हर्मेंट ती डिसिजन घेत आसा. जबाबदारी पंच सरपंचांची आसा, जबाबदारी जिल्हा पंचायतीची आसा, तशी जबाबदारी स्टेक होल्डरांची सुद्दां आसा. आमी लोकांनी जर जबाबदारीत वागले नासत जाल्यार आमकां इन फ्युचर आमकां प्रॉब्लेम जावपाक शकता. टुरिजम इंडस्ट्री खातीरय प्रॉब्लेम जावपाक शकता. कारण आमी अतिथी देवो भव म्हटलें म्हणून जावचें ना, पूण आमकां त्या पद्दतीन तांकां ट्रिटूय करचें पडटलें. नो डावट आमी म्हणटा आमकां वगीत कसलेय बेस्टे टुरिस्ट जे येता पळय न्ही, म्हणजे थोडे टुरिस्ट जे आसा ते फक्त हांगासर म्हणजे असो हांव म्हणना, हांवें म्हटलें म्हणटलें ओके. अशा पद्दतीचे आमकां जाय कोण बरे टुरिस्ट गोंयांत येयल्ले जाय जेणी येवन टुरिजमा खातीर आनी एक 4 दीस स्पेंड करचे. ताच्या खातीर आमी वेगवेगळ्यो अजुनूय बी फुडल्या 2-3 वर्सांत आमी प्लॅन करता की टुरिजम इंडस्ट्री फ्लरीश जावपा खातीर इन्फ्रास्ट्रक्चराच्या बरोबरूच म्हणजे एम्युजमेंट पार्क आसतले, थीम पार्क आसतले, अशा पद्दतीचे इन्फ्रास्ट्रक्चर गोंयांत तयार जावपाक जाय म्हणून आमचो प्रयत्न आसा. आनी ताच्या खातीर सरकार आपल्या परीन पुराय प्रयत्न करीत आसा. म्हाका दिसता आमी बी थोडेशे म्हणजे रिस्पॉन्सिबल जर जाले आसत जाल्यारय वेस्ट मॅनेजमेंटाच्या बाबतींत तर आमी सामके सिरियस आसपाक जाय. कारण वेस्ट मॅनेजमेंट जर क्लीन आमी जेका क्लीन गोवा ग्रीन गोवा म्हणटा पळय न्ही, हो क्लीन गोवा आनी ग्रीन गोवा मेंटेन करपा खातीर तुमचे सगळ्यांचे सहकार्य जाय. नेक्स्ट इज सेफ अँड सेक्युअर्ड गोवा. सेफ अँड सेक्युअर्ड गोवा इतक्याच खातीर आमी जर टुरिस्ट रेस्टॉरंटाचेर शॅक्साचेर जर अशा पद्दतीच्यो झगड्यो जावपाक लागल्यो किंवा एकामेकाची तकली फुटून कोणाचो तरी मर्डर जावपाक लागलो जाल्यार इन फ्युचर लोकूय हांगा येवपाक भितले. नो डावट पुलीस आसा, कितेंय बारीक सारीक जरी जालें आसत म्हाका दिसता यू कॅन डायल 100 डायल करा, तुमी परत आसारचे पुलीस थंयसर पावतले. लॉ अँड ऑर्डर तुमी हातांत घेवं नाकात. आनी ताका लागूनच आमी फाटल्या दिसांनी टॅनंट व्हेरिफिकेशन जें काडलें पळय न्ही ताका लागून आमी आमचो चॅक काडटा कोणाक तरी चलोवंक दिता पळय न्ही तो मनीस खंयच्या हाडून दवरता पळय न्ही, हांव स्टेटींचें नांव घेयना, एकदां स्टेटींचें नांव घेतलें काय ना मागीर ते परत जागे जातात. हे विशेश करून लोक म्हणजे कांय विचारूय करिना, काडलो सुरी काय तोपली, अशा पद्दतीचे मायंडसेटाचे लोक आसात. आनी तेजो इम्पॅक्ट जो आहा पळय न्ही तेजो इम्पॅक्ट लॉंग रन उरता. 10 वर्सां 15 वर्सां तेजो इम्पॅक्ट उरता. अरे गोंयांत गेलो मरे थंय कोणा तरी टुरिस्टाचो मर्डर जालो आनी त्या एका इम्पॅक्टाचेर कितलेशे टुरिस्ट येवपाचे बंद जाता. म्हणून आमी टॅनंट व्हेरिफिकेशन कित्याक काडलें, गोंयांत येवपी प्रत्येक लेबर हो व्हेरीफाय जाल्लो आसपाक जाय, ताका भंय आसपाक जाय. पुलिशेन म्हाजें रजिस्ट्रेशन जाल्लें आसा, चुकून जर आपूण खून करून पळलो जाल्यार म्हाका धरून हाडपा खातीर तांकां चड वेळ लागचो ना. आपल्या शेजाऱ्याक रावपी आसत, आपल्या घरांत रावपी आसत, आपल्या जे काम करपी आसत तेजे अनलेस एंड अंटील पुलीस व्हेरिफिकेशन जायना आनी मेडिकल चॅकअप जायना तो पर्यंत ताका कोणीच दवरून घेवचो न्ही. 2 गजाली खातीर. कारण आमी पळयता ह्या दिसांनी मर्डर, रेप ह्या सारके इन्सिडंट्स खूब मोठ्या प्रमाणात वाडपाक लागल्या. गोंयकार तसो आमचो खूब म्हणजे सुशेगातूय बी, थंडय बी, शांतय बी, म्हणजे तो सहसा असल्या गजालींनी भानगडीत केन्ना पडना. आपलो बारीकसो बिझनेस किंवा नोकरी करतलो आनी वगीर रावतलो. पण हे बाकीचे लोक जे आसात ह्यांची मेंटेलिटी अशा पद्दतीच्या आमकां हे जर करतले आसत जाल्यार तेजें पुलीस व्हेरिफिकेशन इज मस्ट. म्हणजे बाकीच्या गजालींच्या बरोबर मायकलान जें सांगलें हांगासर जो लेबर कॅटेगरी जो लोक येता जॉब करता कंपल्सरी
आनी जें पुलीस व्हेरिफिकेशन जावपाक जाय